प्रिय राघव, पत्र लिहिण्यास कारण की आताच रेडिओवर एक गाणे कल. जिंदगी कैसी है पहेल है, कभी ये हमसाय कभी ये रुलाय. आणि तीव्रतेने तुझी आठवण आली रे. तूच म्हणायचास ना हे गाणं तुला फार जवळच वाटत. काय पटकन वर्ष संपतात ना. मला अजूनही आठवतो तो दिवस 2 वर्षापूर्वी ज्या दिवशी तुला प्रमोशन मिळाल. हातात कसली तरी फाईल घेऊन तू खूप आनंदात धावत आला होतास आणि मला काही कळायाच्या आतच मला मिठी मारली होती. किती खुश होतास तू आणि तुलाच पाहून माझा आनंद गगनात मावत नव्हता. अरे पण सांग ना आधी काय झालते. माझी ट्रान्सफर झाली, ती पण आपल्या हेड ऑफिस USA ला. रिजनल हेड म्हणून. तुझ्या या वाक्यावर मला आनंदी व्हाव की दुःखी तेच समजत नव्हतं. आनंद याचा की तुझ्या कष्टाच फळ तुला मिळालेल. आणि दुःख याच की तू दूर जाणार माझ्यापासून. पण त्यावेळी माझ्या दुःखापेक्षा तुझा आनंद मोठा होता माझ्यासाठी. मग कधी जाते स्वारी? 1 महिन्यानी. हम्म. गुड कॉंग्रॅच्युलेशन. मी माझे मनातले भाव लपवत बोलले खरी पण मला खूप मोठा धक्का बसला होता रे तेव्हा. पण तुला ते भाव समजलेच नाहीत माझे. तुला आठवतंय तू त्यावेळी गमतीत बोलला होता की यार पण मी खूप एकटा पडेन ग तिकडे. कारण तू नसशील ना तिथे. तुझे ते शब्द काही क्षणासाठी का होईना पण सुखद गारवा देणारे होते मला. पण पुढच्याच क्षणी तू हसत बोलला. कारण तुझी बकबक ऐकायची सवय लागलीये ना इथे. असं म्हणून मला माझ्या स्वप्नातून बाहेर आणलंस तू. आता माझ्याकडे फक्त 1 महिना होता. तुझ्या आठवणी आयुष्यभर साठवून ठेवण्यासाठी. मला प्रत्येक क्षण जगायचा होता तुझ्यासोबत. तो 1 महिना माझ्यासाठी आयुष्यभराच्या आठवणी सोबत देऊन जाणारा होता. म्हणूनच ऑफिसमध्ये किंवा ऑफिस सुटल्यावर तुझ्यासोबत राहायच होत मला. पण तुला मी अशी का वागते कळलंच नाही कधी. एकदा मी असंच गमतीत बोलले होते की माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगा शोधतायत. यावर मला तुझी रिएक्शन पाहायची होती. पण तू तर फार इजिली हसत बोलून गेलास की अग मग करून टाक ना लग्न. तेवढेच काका काकू सुटतील तुझ्या जाचातून. किती सोप होत ना तुझ्यासाठी हे सगळं. तुला आठवतंय तू USA ला जाण्याआधी मी तुझ्यासाठी एक शर्ट घेतला होता. आणि तुला हेही सांगितलं होत की USA ला जाताना तोच शर्ट घाल तू. माझी आठवण म्हणून. हम्म. पण जाताना पाहिल तर तू नव्हता घातला शर्ट तो. खूप वाईट वाटलं होत मला तेव्हाही. ऑफिसमध्ये तुझ्यासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून मी धडपडत असायचे. पण तू तुझे प्रोजेक्ट, तुझे मित्र यांच्या सोबतच सतत असायचा. यावरून आपलं भांडण पण झालं होत. पण तुला मी नक्की इतकी का चिडते तेच कळत नव्हतं. शेवटी मीच माघार घेतली. जर तुला माझ्याविषयी काही भावनाच नसतील तर काय फायदा माझ्या अशा हक्क गाजवण्याचा. पण मीच विचार केला की का मी अशी वागते. काय अधिकार माझा तुझ्यावर. त्यावेळी माझी अवस्था म्हणजे छुपाना भी कहा था, जताना भी कहा था, हमें तुमसे प्यार कितना, बताना भी कहा था. अगदी अशी झाली होती. पण तुला यातलं काहीच कळत नव्हतं. शेवटी मीच ठरवलं की आपल्या प्रेमाची कबुली आपणच द्यायची. आणि म्हणूनच मी तुझ्या डेस्कवर एक लव्ह लेटर ठेवलं. आता आठवलं तरी हसू येत. पण काय अवस्था झालेली ते लेटर ठेवताना. कोणाच्याही नकळत ते लेटर ठेवलं मी तुझ्या टेबलावर. आणि तुझी वाट पाहू लागले. खरं सांगू खूप धडधडत होत मला तेव्हा मनात. आणि तू आलंस ही नेहमीप्रमाणे डेस्कवर बैग ठेवली आणि चेअरवर बसलास आणि ते लेटर पहिलंस ही. मला हे सगळं दिसत होत कारण मी तुझ्या समोरच्या डेस्कवर बसले होते. पीसीच्या आडून मी पाहत होते. कारण मला पाहायच होत की तू कसा रिएक्ट होतो. तू ते लेटर उघडलं आणि वाचू लागलास. इकडे मात्र माझे ठसके वाढत होते. तू काही वाचलंस आणि नजर वर करून माझ्याकडे पाहिल. खरं सांगते तुझा तो कटाक्ष जीवघेणा होता. तू जागेवरून उठून माझ्याकडे येत होतास पण मला खूप भीती वाटत होती.
मी तेव्हा कामात आहे असं दाखवल खर, पण माझे हात थरथरत होते. तू आलास आणि लेटर माझ्यासमोर धरलंस. तेव्हा तर मला ठसकाच लागला होता. मी सावरत ते लेटर घेतल आणि विचल, काय आहे हे? लव्ह लेटर. तू शांत उद्गारलास. मी धीर करत विचल, कोणी दिले हे? तेव्हा मला असं वाटल होत की तुला कळेल की ती मीच आहे म्हणून. तू माझ्या शेजारच्या चेअरवर बसलास आणि माझा हात हातात घेऊन म्हणाला की, तू कोणाला सांगू नको, पण हे अनामिका ने लिहिलंय. काय? माझा जीव जायचाच राहिला होता. फक्त एवढ्या जोरात ओरडले मी. मी मनात म्हंटल, ही अनामिका कोण? मी लिहिलेलं लेटर तिचं कस होईल? राग आणि अश्रू एकत्र येत होते मला, पण मला दाखवायच नव्हत काहीच. तू हसत होतास तेव्हाही. अग लेटर लिहिलंय खर, पण नाव लिहायला विसरली बहुतेक सो. अनामिका. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. आणि मी लेटर उघडून पाहिल तर खाली फक्त तुझीच एवढंच लिहल होत. माझं चुकल नाव का नाही लिहल मी? मी स्वतःशीच पुटपुटले. आणि तुला विचल की मग काय विचार केलाय याचा? तुझं ते उत्तर अपेक्षित होत मला. काय करायचंय यात? जो विचार करायचंय तो लेटर ज्याने लिहिलंय ती करेल. किती सहज सोप होत ना तुझ्यासाठी हे सगळं. मी मात्र आतून तळमळत होते. तुझ्या प्रेमासाठी किती प्रयत्न केले असतील मी तुला मनातल सांगायला, पण मी हरले शेवटी. नाही जमल मला तुला आपस करायला. तुला आठवतंय तू USA ला गेल्यावर 1 महिन्याने मला एकदा फोन केला होतास. मला अजूनही तेव्हा तुला काय बोलायच होत कळत नाहीये. कारण त्यावेळी तू सतत मी कशी आहे, माझं काय चाललंय, माझ्या लग्नाच्या काय झालं हेच विचारत होतास. त्यावेळी राहून राहून असं वाटत होत की खरंच तू पण मला तेवढंच मिस करतोयस का जेवढं मी करते. नंतर नंतर आपलं बोलन कमी झालं. तू तुझ्या प्रोजेक्टमध्ये, मी इकडच्या कामात. फेसबुकवर तुझे तिथल्या फ्रेंड्स सोबतचे बरेच फोटो पाहिले. बराच बदलायस तू. तुला माहिती नाहीये, पण मी आजही तुझ्या डेस्कवरच बसते. तू गेल्यावर मी तिथे शिफ्ट केल. निदान तुझ्या माझ्या आठवणी तरी सोबत राहतील म्हणून. आपण त्या जागेवर केलेल्या गप्पा, एकत्र उशिरापर्यंत केलेलं काम, त्याच जागेवर बसून एकत्र पिलेली कॉफी, सगळं माझ्या सोबत आहे अजूनही. मी हे सगळं आता का सांगते असं वाटत असेल ना तुला? तर अरे खूप वर्ष मनात काही साठलेल ते बाहेर काढायच होत. आणि आता बस नव्या आयुष्याला सुरुवात करायची आहे. आणि महत्वाच, मी लग्न करते. हो, मी लग्न करते. खरं तर माझाही अजून विश्वास बसत नाहीये. सगळं स्वप्नच वाटतंय अजूनही. पण तस नाहीये. खरंच मी लग्न करते. आणि ज्याच्याशी करते त्याच खूप प्रेम आहे माझ्यावर. आणि मीही खूप प्रेम करते त्याच्यावर. आता तुला वाटेल की इतक्या पुढे गेल्यावर का मी हे सगळं सांगते? तर माझा हा अट्टहास यासाठी की नवीन आयुष्याची सुरुवात मला मागच सगळं पुसून करायची. आणि ते सगळं मनातून जाण्यासाठी मला तुला हे सांगण महत्वाचं आहे. काय योगायोग आहे बघ ना. माझ्या होणाऱ्या नवऱ्याच नाव पण राघव च आहे. हो, राघवच आहे माझ्या होणाऱ्या नवऱ्याच नाव. कारण तो राघव तूच आहेस. आता तुला वाटत असेल हे सगळं आता सांगायची गरज आहे का? तर हो, गरज आहे. तुला न भावलेली मी अचानक तुझ्याशीच लग्न करते ही थोडी न समजणारी गोष्ट आहे. तर जेव्हा तू माझ्यापासून दूर गेलास तेव्हा मी खूप डिप्रेशन मध्ये गेलेले. कशात लक्ष लागत नव्हतं. तू जेव्हा तो कॉल केला होता तेव्हा थोडीशी आशा वाटली होती की माझ्यासारखंच तुझंही झालंय काय. पण तू तस दाखवल नाहीस. पण मला माहितीये तूही माझ्यावर तेवढंच प्रेम करत होत, माझ्यावर फक्त कबुली दिली नव्हतीस. शेवटी तिथेही मलाच पुढाकार घ्यावा लागला. आपल्या कंपनीचे प्रोजेक्टसाठी USA ला जाण्याची संधी आली. खरं तर मला चान्स नसता मिळाला. पण तुझ्यासाठी आता ही शेवटची संधी समजून मी तो प्रोजेक्ट माझ्या टीमकडे घेतला. तुला मी सांगितलं नव्हतं खरं की मी USA ला येते.
सांगितलं असत तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कसा पाहता आला असता. सगळी तयारी करून आम्ही फ्लाईट पकडली. तुला सरप्राईज द्यायच होत म्हणून हॉटेलमध्ये सगळ्यांना सोडून मी तुझ्याकडे आले. तुझा पत्ता तर आधीच घेतला होता मी. सो जास्त प्रॉब्लेम नाही झाला. तुझ्या रूमवर पोहोचले तेव्हा तू नव्हतास तिथे. सो मी बाहेरच थांबले तुझी वाट पाहत. तुला फोन नाही केला कारण मला वाट पाहायची होती तुझी. मी जेव्हा तुझ्याकडे येत होते ना तेव्हा खूप काही चालल होत मनात. म्हणजे तू काय म्हणशील, कसा रिएक्ट होशील, असं खूप काही. तुला भेटून त्या दिवशी खूप भांडायच होत मला तुझ्याशी. जाब विचारायचा होता की असा का वागतोय माझ्याशी. मग तुझ्या मिठीत राहून खूप रडायच होत मला. आयुष्यभर माझ्या सोबत राहण्याच वचन घ्यायच होत मला. हे सगळं चाललं असताना तू अचानक आलास. मला पाहून तुला खरंच वाटत नव्हतं की मी कशी तिथे कस शक्य आहे वगैरे वगैरे. पण मी मात्र फार कॅमजवली. सगळं पाहत होते. खर तर मला आतून खूप आनंद झालेला पण तो असा सहजासहजी नव्हता दाखवायचा. मला तिथे पाहून तुला जवळ जवळ धक्का बसला होता. आपण नंतर तुझ्या रूम मध्ये गेलो. तरीही तुझे प्रश्न संपत नव्हते. मग मीच म्हंटल अरे थांब जरा. मला बसू तरी दे. मला असं वागताना तुला वाटल असेल ना की ही वेडी तर झाली नाही ना. रूम छान ठेवलीस तू. मग कोणी गर्लफ्रेंड बनवली की नाही इथे. माझा प्रश्नाने तू भानावर आला. गर्लफ्रेंड. कपाळावर आठ्या पाडत बोलला तू. मला समजल तू रागावला आहेस माझ्यावर ते. किती चिडतो रे तू मी सहज बोलले तेव्हा. यावर तू कशी इथे असं विचारलंस मला. मग मी बोलले. तुझी आठवण आली म्हणून आले मग निघून. माझ्या अशा बोलण्यावर तुला धक्काच बसला होता. खर सांगते पण मला खूप हसू येत होत त्यावेळी तुझा चेहरा पाहून. किती घाबराट होतास तू. मी असं बोलल्यावर लगेच मला बरं आहे ना, ताप आलाय का, असं कोण विचारत रे. खूप अनरोमॅन्टिक आहेस तू हो अजूनही आहेसच. मग तिथेही मीच बोलले काय रे माझी आठवण नाही येत का तुला. तर चक्क गोंधळलेलास तू. असा कसा रे तू. मी स्वतः एवढ्या हिंट्स दिल्या तरीही तुझ्या कस काहीच लक्षात नव्हते. की तस तू दाखवत होतास. मला खूप राग येत होता त्यावेळी. तरीही मी तो कंट्रोल करून विचारल. मग काय ठरवलंयस तू. तर तू कशाच काय ठरवल. असं विचारलंस. मी काय तिथे देशादेशामधील संबंध कसे सुधारतील यावर चर्चा करायला भेटले होते का तुला. खर सांगते पण त्यावेळी मी शांत राहिले तसा माझा स्वभाव नसता नाही. मला माझं उत्तर जवळ जवळ मिळालंच होत. कारण मी एवढे सगळे प्रयत्न करूनही तुला माझ्या मनात काय चाललंय हे कळत नसेल तर काय फायदा माझ्या अशा रागावण्याचा. मी काही नाही कशाचंच म्हणून निघाले तिथून. तो दिवस माझ्या जीवनातला खूप वाईट दिवस होता. खूप रडले मी त्या दिवशी अगदी ओक्साबोक्शी रडले. कारण मला आता हे इथेच संपवायच होत. ती रात्र गेली रडण्यात. पण माझ्या समोर एक नवीन दिवस आला. आणि मी ठरवल. बस आता. मूव्ह ऑन. आणि कामामध्ये स्वतःला झोकून देईल. पुढचे 5 दिवस आम्ही सगळे काम आणि कामच करत होतो. शेवटचा दिवस होता. काम संपल म्हणून. सगळे खुश होते. कोणी फिरायला जात होत, कोणी शॉपिंगला. मला मात्र कशातच इंटरेस्ट नव्हता. उलट मला या अनोळखी देशातून लवकरात लवकर जायच होत. कारण माझंच काही राहील नव्हतंच इथे तर. असं असतानाच डोरबेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर तू उभा. सगळं संपल्यावर तू कसा इथे असा वाटल मला. तुला दारात पाहून डोळ्यात टचकन पाणी आलं पण मी लगेच माझ्या भावनांना आवर घातला. आणि जस काही घडलंच नसल्यासारखं तुझं स्वागत केलं. रूम मध्ये इतकी शांतता पसरली होती की हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते. मी ती शांतता तोडत बोलले. इथे कसा तू. काही काम होत का. मी सगळं फार सोप बोलत होते कारण मला परत स्वतःला दुखवायच नव्हतं. तू थोडा नर्वस वाटलास तेव्हा. नाही तस काम नव्हत तुलाच भेटायच होत.
तू असं बोलल्यावर मला जरा भीती वाटू लागली होती. कारण याच्या आधीही तू असं बोलून माझ्या आशा वाढवल्या होत्या म्हणून आता नाही. तू, बाकीचे सगळे कुठे गेलेत? मी, बाहेर गेलेत, उद्या आम्ही जातोय परत फिरायला गेलेत. मग तू नाही गेलीस? मी, नाही. मला थोडंभर नव्हत मी फक्त तुझ्या प्रश्नांची उत्तर देत होते. तू काही घेणार आहेस का? तर, तुला नको होत काही? मग उद्या परत जाणार तू? मी, हसत. हो. तू, कस वाटल इथलं वातावरण? इथले लोक? एंड मी, छान आहेत. माझी भीती वाढायला लागली होती. कारण आतापर्यंत एका आशेवर तरी होते मी की कधीतरी तू होशील माझा. पण आज तू सांगूनच टाकलंस तर की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. तर काय करेन मी? म्हणूनच मी विषय बदलला त्यावेळी. तुला ऑफिस नाहीये का आज? मला एक काम आठवलंय मला जावं लागेल. खरं तर माझं काहीच काम नव्हतं पण अजून थोडा वेळ तू समोर असतास ना माझ्या तर नसते सावरू शकले स्वतःला. आज मी सुट्टी काढली. खूप गरम होतंय ना. मला कळलंच नाही एवढा फुल एसी चालू असताना तुला गरम होतंय. आणि तेव्हा मी तुझ्याकडे पाहिल तर तू शर्टाची कॉलर खेचत होतास. आणि तो शर्ट तोच होता जो मी तुला दिलेला. माझ्या लक्षात आलं पण मी काही बोलले नाही. आपण निघूया का? मी विचारल. तर तू म्हणलास की हो निघूया ना. फक्त 2 मिनिट. आणि चक्क तू गुडघ्यावर बसून स्वतःचे कान पकडले. मला कळालंच नाही तुला अचानक काय झालंस. अरे अस काय? खाली का बसलायस? उठ लवकर उठ. तर तू नाही कानावरचे हात काढून खिशातून एक बॉक्स काढला आणि त्यातून एक रिंग. मला काही समजत नव्हतं. हे स्वप्न आहे की सत्य? तू माझ्याशी लग्न करशील, असं म्हणत तू परत गुडघ्यावर बसला पण यावेळी हातात रिंग होती. पण मी, नाही, म्हणाले. एवढा वेळ लावत का कोणी हे बोलायला? हे माझे शब्द आणि अश्रू एकाच वेळी बाहेर पडले. आणि मी माझा हात पुढे केला. त्यावेळी तो क्षण माझ्या आयुष्यातला बेस्ट क्षण होता. तू रिंग घातल्यावर तुझ्या मिठीत खूप रडले मी. खूप तक्रारी केल्या तुझ्या. आणि परत अस्वगलास तर बघ. अस्वचनही घेतल. तू त्यावेळी सगळं ऐकून घेतल माझं आणि फक्त सॉरी सॉरी असं म्हणत होतास. नंतर खूप वेळ रडलो आपण एकमेकांच्या मिठीत. अशी ही आपली लव्ह स्टोरी वळणावर आली. आणि आता मी लग्न करते तुझ्याशी. हे सगळं तुला सांगण्याच कारण. प्रत्येक वेळी सगळ्या भावना बोलून नाही दाखवता येत. पण त्या सांगायच्या असतात खऱ्या. अशा वेळी हा मार्ग. आणि मी तुझ्यासाठी एवढ्या वेळा गाणं गायचे तेव्हा चक्क हसायचास तू. मला माहितीये माझा आवाज तेवढा चांगला नाहीये. पण इतका वाईटही नाहीये. की तू कानावर हात ठेवावे. मी किती छान गाणं गायल होत मी तुझ्यासाठी. तर तू म्हणाला की प्लीज उपकार कर जगावर आणि त्याग कर गाण्याचा. एवढी वाईट गते का मी? हसू नकोस तू. आणि म्हणूनच आता आपण लग्न झाल्यावर रोज तुला माझं गाणं ऐकावं लागेल. आणि कौतुकही करावं लागणार आहे कंपल्सरी. नो कॉम्प्रोमाइज. आणखी एक. तुला हे सगळं वाचून लक्षात आलंच असेल की तू मला किती त्रास दिलाय असते. किती रडवलंय तू. आणि आता मी त्याची वसुली करते की नाही बघच तू. हसू नको तू. आणि हो एक राहिलंच सांगायचं. आय लव्ह यू. फक्त तुझीच. रागिनी.